पाणी टंचाईवरून महापालिकेविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घागर मोर्चा काढत महानगरपालिकेविरोधात जोरदार निषेध करण्यात आला। गांधीबाग येथून निघालेला हा मोर्चा महानगरपालिकेपर्यंत पोहोचला। तर 2016 साली अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर तब्बल 10 वर्षे उलटूनही नव्याने समाविष्ट भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। विशेषतः पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत असून स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक भागांमध्ये अजूनही नियमित पाणी पुरवठा होत नाही। काही ठिकाणी 15 ते 20 दिवसांनीच पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। तर या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत घागर मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले असून महानगरपालिकेने लवकरात लवकर पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। दोन 2016 मध्ये हद्दवाढ झाली, पण अजूनही 2026 म्हणजे 10 वर्षापासून हद्दवाढ भागात पाणी पुरवठा नियमित नाहीये। शहरात कुठेच पाणी पुरवठा नियमित नाहीये। याकरता आणि त्यातील शिवणी, मलकापूर, गुर्दी इथे खूप भयानक परिस्थिती आहे। गुर्दी म्हणजे गुर्दीमध्ये 160 दिवस झाले पाणी नाही आहे। मलकापूर, शिवणीमध्ये 25 दिवस पाणी नाही आहे। या सगळ्या बाबतीत आम्ही एक सार्वजनिक मोर्चा काढला। त्या सगळ्या विषय होते, कुत्र्याचा विषय असो, डम्पिंग ग्राउंडचा विषय असो, घंटागाडीचा विषय, या सगळ्यासाठी एक सामूहिक मोर्चा काढला। पण त्यातला मूलभूत विषय होता सध्या पाणी टंचाईच्या विषयात 45 डिग्रीमध्ये पाण्याचा। याकरता आम्ही भेटलो आहे, आज आंदोलन केले, घागरखोर आंदोलन केलं। त्यानंतर आयुक्तांची उपायुक्तांची चर्चा झाली। सोमवारपासून मलकापूर, शिवणी, गुर्दीसाठी टँकर सुरू होणार आहेत, आज त्यांनी अशी घोषणा केली आहे। तो 8 दिवसात शिवणीचा जो पंपिंगचा प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त होणार आहे। त्याकरता आम्ही आज आंदोलन केलं। आज आम्ही इथे घागर फोडले, उद्या आतमध्ये जाऊन कॅबिन फोडायला आम्हाला वेळ लागणार आहे। कॅबिन वंचितचा कार्यकर्ता 45 डिग्रीमध्ये उन्हात होता। आज तुम्ही पाहिलं असेल, 45 डिग्रीमध्ये महिला कार्यकर्ता, एक अपंग कार्यकर्ता जी काठीने चालत होती, ती आज बाळासाहेबांची सैनिक म्हणून ती आज सोबत होती। बाळासाहेबांचे सैनिक असे थकत नाहीत, उद्या कॅबिन फोडू शकतात।